सो आपल्याला काय म्हणायचं आहे, स्पीड त्याची डेफिनेशन काय असेल, त्याचा फॉर्म्युला काय असेल, त्याची युनिट्स काय असतील, एव्हरीथिंग ऑल अबाउट स्पीड. आणि तुम्हाला माहिती आहे स्पीड वरती बरेचसे काही न्यूमेरिकल सुद्धा असतात. मग तुम्हाला स्पीड म्हणजे काय, किती टाईपची स्पीड असणार आहे, कुठल्या स्पीडला कुठला फॉर्म्युला अप्लाय करायचा, ओके, तर ते आपल्याला पाहायचं आहे. चला पर्टिक्युलर बेसिकली पाहून स्पीड म्हणजे काय असते, बेसिकली बघायचं आहे स्पीड म्हणजे काय असते. आता स्पीड जर म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे स्पीड कोणाची असणार आहे, जो मोशन मध्ये असणार आहे, क्लिअर आहे. जो ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल त्याची काहीतरी स्पीड असेल, आणि जर समजा एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये नाहीच आहे, रेस्ट आहे, त्याची स्पीड नसणारच किंवा मग झिरो असेल, बरोबर आहे. स्पीड केव्हा असेल, जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तेव्हाच काहीतरी स्पीड असेल, तेव्हाच काहीतरी स्पीड असेल. मोशन मध्ये मूव होत आहे, मूव होता म्हणजे पोझिशन चेंज करत आहे, पोझिशन चेंज करत आहे, काहीतरी डिस्टन्स कव्हर करत आहे. लक्ष द्या, पहा समजा एखादा ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, ओके, पोझिशन त्याची काय ए आहे, एक ऑब्जेक्ट आहे आणि सध्या कुठे आहे तो ए पोझिशनला आहे. नाव इट इज ॲट पोझिशन ए, ओके. नंतर तो मूव होत आहे कारण मोशन मध्ये आहे, आपल्याला स्पीड पाहिजे आहे म्हणजे तो मोशन मध्ये आहे, ओके. तो मूव होत आहे सध्या समजा कसले का काही टाइम पण असेल, काही टाइम सुद्धा असेल, सध्या काही टाइमिंग असेल, समजा कसले का सध्या टाइम झिरो असेल, कारण आपण फक्त असं बोलतो आपण सध्या म्हटलंय तर काही टाइम झालेला नाही, समजा सध्या फक्त स्टार्ट झालेली आहे, समजा इनिशियल टाइम झिरो. बरं, ऑब्जेक्ट बार मोशन मध्ये मग आता मूव होत आहे, ओके. सध्या टाइम किती आहे, या टाइमिंगला इथं आहे, टाइम इक्वल टू 0 सेकंद, टाइम इक्वल टू 0 सेकंद सतत इथं आहे. आणि नंतर मग मूव होत आहे, समोर जात आहे, इथं पोहोचला, ओके. तो समजा ऑब्जेक्ट कुठे पोहोचला, ह्या पोझिशनला पोहोचला, बी पोझिशनला पोहोचला, इथं पोहोचला. बरं, इथून इथपर्यंत जर म्हटलं आपण, इथून इथपर्यंत गेला तो या पाथने गेलाय, बरं, या पाथने गेलाय तो, ओके. हा पाथ त्याचा, हा जो पाथ आहे, ज्या पाथने तो गेलाय, हा जो पाथ आहे त्या पाथची काहीतरी लेंथ असणार आहे, पाथची काय आहे लेंथ. बरं, मग सगळं कन्सिडर करा, आपण असं म्हटलं की हा जो समोर गेलाय, या पाथने गेला, या पाथची लेंथ, समजा बारे ए टू बी, ए आणि बी हे हा जो पाथ आहे, ओके. तर ह्या पाथची लेंथ समजा ती किती आहे, सपोज ती आहे 10 मीटर, 10 मीटर. ए टू बी हा जो पाथ आहे, लेंथ आहे 10 मीटर. मग आपण असं म्हटलं तर ऑब्जेक्ट समजा या पाथने गेला तर ते जे पाथ ए टू बी या पाथने गेला, मग ए आणि बी या दोन पॉइंट मध्ये त्याने डिस्टन्स किती कव्हर केलं. त्या डिस्टन्स म्हणजे काय असते की जो पाथ असेल त्या पाथची लेंथ किती आहे 10 मीटर. म्हणून मग ए टू बी जाताना ऑब्जेक्टने डिस्टन्स किती कव्हर केलं, डिस्टन्स कव्हर केलं 10 मीटर. जेवढा पाथ असेल ना, पाथची जेवढी लेंथ असणार आहे तेवढं डिस्टन्स कव्हर केलं. ए टू बी पाथ आहे, त्या पाथची लेंथ 10 मीटर आहे, तेवढं डिस्टन्स कव्हर केलं. बरं, डिस्टन्स कव्हर केलं किती 10 मीटर. आता टाइम पण लागला असेल ना, पण सध्या बघा ए जेव्हा ऑब्जेक्ट ए पोझिशन लावला टाइम 0 होता. समजा ए टू बी जाण्यासाठी त्याला काही टाइम लागला असेल, समजा आधी टाइम 0 असेल तर बी जेव्हा तो पोहोचला तर तेव्हा टाइम झाला किती, सपोज कन्सिडर टाइम झाला 5 सेकंद. टाइम किती झाला 5 सेकंद. इथून फक्त स्टार्ट झाला टाइम 0 आणि मग 5 सेकंद मध्ये तो काय बी इथे पोहोचतो. म्हणून मग तिथे टी किती आहे, सेकंड टाइम किती आहे 5 सेकंद आहे. याचा मीनिंग असा आहे की ए टू बी जाण्यासाठी त्याला टाइम किती लागला, टाइम लागला किती 5 सेकंद, कारण आधी टाइम 0 होता, आता टाइम 5 सेकंद आहे, टाइम लागला 5 सेकंद, ओके. ए टू बी जाण्यासाठी त्याला टाइम लागला 5 सेकंद. बर, आता त्याची काढायची स्पीड काढायची आहे. मग जेव्हा ऑब्जेक्ट हा ए टू बी गेला तर ए टू बी जाताना त्याची स्पीड किती होती, बरोबर, मोशन मध्ये आहे, मग मोशन त्याची स्पीड किती होती, स्पीड काढायची आहे, ओके. मग स्पीड कशी काढतो, बरं, स्पीड कशी काढायची, कशी स्पीड कशी काढायची, तर स्पीडचा एक फॉर्म्युला शिकवा. स्पीडचा काय फॉर्म्युला शिकवा, कुठला फॉर्म्युला की ज्या पॉइंट मधातला, समजा आपण असं म्हटलं की बा ए आणि बी, तर ए आणि बी या दोन पॉइंटच्या मधात ऑब्जेक्टची स्पीड किती होती हे पाहायचं आहे. ए आणि बी या दोन पॉइंटच्या मधात ऑब्जेक्टची स्पीड किती होती ते पाहायचं आहे. तर त्या दोन पॉइंट मध्ये ऑब्जेक्टने किती डिस्टन्स कव्हर केलं, ज्या दोन पॉइंट मध्ये स्पीड काढायची ना, तर त्या दोन पॉइंट मध्ये ऑब्जेक्टने डिस्टन्स किती कव्हर केलं ते पाहायचं, ओके.
बघा आता A to B त्याने डिस्टन्स किती कव्हर केला? सो डिस्टन्स covered by an object, distance covered by an object. आणि ओपन मध्ये बघा काय पाहायचं, पहिले काय पाहायचं की ऑब्जेक्टने डिस्टन्स किती कव्हर केलं आणि नंतर काय पाहायचं की ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी त्याला टाइम किती लागला. त्याला म्हणतो आपण टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट. ठीक आहे, पहा जर तुम्हाला स्पीड काढायची आहे तर स्पीडचा हा फॉर्म्युला आहे. मग बघ काय फॉर्म्युला, डिस्टन्स कव्हर्ड बाय एन ऑब्जेक्ट, तर ऑब्जेक्टने काय ट्रॅव्हल केलेलं किंवा कव्हर केलेलं डिस्टन्स आणि टाइम टेकन बाय दॅट ऑब्जेक्ट, त्याला तेवढं डिस्टन्स कव्हर करायला किती टाइम लागलाय, तर तो टाइम टेकन बाय दॅट ऑब्जेक्ट. बरोबर आहे, म्हणजे बघ हा बेसिक फॉर्म्युला आहे. म्हणजे जर मी जर म्हटलं समजा A to B स्पीड किती होती काढायची आहे तर कशी काढसाल की स्पीड इक्वल टू काय असेल फॉर्म्युला, डिस्टन्स ट्रॅव्हल बाय ऑब्जेक्ट. बरं A to B डिस्टन्स किती कव्हर केलं, 10 मीटर. डिस्टन्स कव्हर केलं किती, 10 मीटर अपॉन आणि ते 10 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी टाइम किती लागला, तुम्हाला टाइम पण माहित पाहिजे. आणि टाइम किती लागला तिथं 5 सेकंद. टाइम लागला 5 सेकंद. आता बघा 5 2 10 म्हणजे काय राहिलं 2 मीटर आणि अपॉन किती सेकंद, 2 मीटर पर सेकंद. ही झाली का स्पीड 2 मीटर पर सेकंद. ही झाली का स्पीड. क्लियर. मग स्पीड जर काढायची असेल तुम्हाला मग कसे काढसाल, वर बघा डिस्टन्स ट्रॅव्हल कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट आणि त्याला डिवाइड मध्ये काय करावं लागेल, टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट. ओके, तर हा फॉर्म्युला शिकायचा, डिस्टन्स अपॉन मध्ये काय टाइम टेकन. मग आता हा जर फॉर्म्युला आहे, जर तुम्हाला फॉर्म्युला शिकवायचा, फॉर्म्युला लक्ष ठेवायचा. तुमची डेफिनेशन ऑलरेडी कशी राहते, काय लक्ष ठेवायचं फक्त फॉर्म्युला. कुठला फॉर्म्युला, स्पीड इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट अपॉन टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट. बरं, मग आता त्याच्याकडे हा जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलावरून आपण डेफिनेशन बनवू. ओके, जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलावरून डेफिनेशन बनायची. मग कशी बनणार आहे, हा सो स्पीड इज द, स्पीड हे काय आहे, हे म्हणजे काय दोघांचं रेशो आहे. यामध्ये काय काय बरोबर आहे, डिस्टन्स कव्हर्ड बाय एन ऑब्जेक्ट डिवाइडेड मध्ये काय आहे, टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट. बरोबर आहे का, डिस्टन्स कव्हर्ड बाय एन ऑब्जेक्ट डिवाइडेड बाय कोण आहे, डिवाइडेड बाय टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट टू कव्हर दैट डिस्टन्स and it is called as the speed. पाहिजे हे तुम्हाला समजेल. हा स्पीड ची म्हणायची डेफिनेशन पहा काय म्हणते. पहा the distance covered by an object, बरोबर आहे. डिस्टन्स कव्हर्ड बाय an object डिवाइडेड कोण आहे, डिवाइडेड बाय काय, टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट डिवाइडेड बाय टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट ओके. आणि टाइम कोण आहे, ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागलेला टाइम, दुसरा टाइम नाही घ्यायचा. तर जे डिस्टन्स कव्हर केलेलं आहे ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी लागलेला टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट टू कव्हर दॅट डिस्टन्स, is called as speed of that object, त्या ऑब्जेक्टची. सिंपल तुम्हाला फॉलो माहित पाहिजे. बघा काय फॉर्म्युला, किंवा डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट अपॉन टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट. झालं, केस काय डेफिनेशन बनते, काय डेफिनेशन, द डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट डिवाइडेड बाय टाइम टेकन बाय दॅट ऑब्जेक्ट, आणि टाइम कशासाठी, टू कव्हर दॅट डिस्टन्स आणि इज कॉल्ड ॲज, याला म्हणतो आपण काय, स्पीड ऑफ दॅट ऑब्जेक्ट. क्लियर. सो हे डेफिनेशन समजून घ्या, सोपं आहे. ओके, वर काय डिस्टन्स, खाली काय टाइम. बरं, जर तुम्हाला स्पीड काढायची असेल मग तुम्हाला डिस्टन्स माहित पाहिजे. डिस्टन्स किती कव्हर केलं, 10 मीटर
आणि ते 10 मीटर डिस्टन्स कव्हर करण्यासाठी टाइम किती लागला 5 सेकंद. तर वर करेक्ट डिस्टन्स खाली करेक्ट टाइम 5 सेकंद. सो 5 to the 10 2 मीटर पर सेकंद एवढी करेक्ट स्पीड जर स्पीड काढायची असेल तर. ओके आणि हा फॉर्म्युला म्हणतात. सो इट इज गिवन बाय जी स्पीड आहे ती स्पीड कशी दाखवू आपण या फॉर्म्युलाने. सो स्पीड इज गिवन असं म्हणतात ना, स्पीड इज गिवन बाय हा फॉर्म्युला. हा करेक्ट फॉर्म्युला कुठला आहे? स्पीड इक्वल टू डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट अपॉन टाइम टेकन बाय ऑब्जेक्ट. झालं आहे. ओके हा त्याचा फॉर्म्युला. ओके त्याचा समोर झाला, समोर पाठ. आता जर म्हटलं आपण की स्पीड जर म्हटलं काय आपण स्पीड जर म्हटलं तर वर काय आहे डिस्टन्स कव्हर्ड आहे, खाली काय टाइम आहे. ओके डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट अपॉन मध्ये काय टाइम आहे. बरं तर वर डिस्टन्स खाली टाइम. बरं वर डिस्टन्स खाली टाइम त्याला काय आपण रेट. वर डिस्टन्स आहे ओके डिस्टन्स कव्हर्ड आणि अपॉन मध्ये काय टाइम आहे. तर वर जर डिस्टन्स खाली टाइम असेल तर याला म्हणतो आपण रेट. याला काय म्हणतो आपण रेट म्हणतो. आणि कशाचं रेट रे? डिस्टन्स कव्हरचा रेट, डिस्टन्स कव्हर करण्याचा रेट. एक त्याला काय म्हणा बरोबर आहे. हे जे सुद्धा आहे ना, हे जे सुद्धा रेशो आहे याला काय म्हणायचं रेट. ओके कशाचा रेट? तर डिस्टन्स कव्हर करण्याचा रेट. डिस्टन्स कव्हर करण्याचा रेट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे पहा जर ठीक जर आपण ठीक याची जर स्पीडची जर दुसरी जर डेफिनेशन म्हटली, स्पीडची जर आपण सेकंड डेफिनेशन मध्ये डिफिनेशन बनणार आहे, फॉर्म्युला हाच राहणार आहे काय डिस्टन्स अपॉन टाइम. पण याने आणखी डेफिनेशन बनणार आहे की रेट ऑफ the rate of distance covered by an object. आणि डिस्टन्स रेट कशाचा रेट? डिस्टन्स कव्हर करण्याचा रेट आणि डिवाइड बाय टाइम त्याला म्हणू विथ रिस्पेक्ट टू टाइम. द रेट ऑफ डिस्टन्स कव्हर्ड बाय an object with respect to time. किंवा मग याआधी आपण एक सांगायला लागेल इन गिवन डायरेक्शन, इन एनी डायरेक्शन. पाणी कशी आहे डिस्टन्स कुठल्या डायरेक्शन गेलं जाते, ऑब्जेक्ट कुठल्या डायरेक्शन गेलं चालतंय. सो द रेट ऑफ डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट इन अ गिवन डायरेक्शन, with respect to time is also called as speed. कशाला जा हे तर सोपं होतं किंवा डिस्टन्स किती कव्हर केलं आणि डिवाइड मध्ये काय टाइम टेकन बाय द ऑब्जेक्ट. पण हे म्हणजे काय की रेट कशाचा रेट? रेट ऑफ डिस्टन्स कव्हर्ड. पहा लक्षात की हा जो ऑब्जेक्ट आहे ना, हा ऑब्जेक्ट पाहिजे कसं लक्षात प्रॉब्लेम की हा ऑब्जेक्ट आहे 5 सेकंद मध्ये 10 मीटर डिस्टन्स कव्हर करते. हा ऑब्जेक्ट 5 सेकंद मध्ये 10 मीटर डिस्टन्स कव्हर करते. मग 1 मीटर मध्ये किती डिस्टन्स कव्हर करते? तर पहा आपण 5 सेकंद मध्ये 10 मीटर म्हणजे मग बरं 1 सेकंद मध्ये किती? 1 सेकंद मध्ये किती? 2 मीटर. बरोबर आहे. 1 सेकंद मध्ये 2 मीटर, 1 सेकंद मध्ये 2 मीटर किंवा मग 1 सेकंद मध्ये 4 मीटर किंवा 1 सेकंद मध्ये काय असं 10 मीटर. हा रेट आहे ना की एका सेकंदाला किती रेट आहे ना की डिस्टन्स कव्हर होत आहे पण एका सेकंदाला किती कव्हर होत आहे? 2 मीटर म्हणजे हा रेट आहे. बरोबर आहे. मग एखादा ऑब्जेक्ट कुठल्या रेटनी डिस्टन्स कव्हर करते? लक्षात एखादा ऑब्जेक्ट आहे डिस्टन्स कव्हर करत आहे पण डिस्टन्स कव्हर करताना तो कुठल्या रेटनी डिस्टन्स कव्हर करत आहे? तर त्या रेटला काय म्हणतो आपण? स्पीड. हा रेट एका सेकंदाला 2 मीटर हा रेट आहे. बरोबर आहे. एका सेकंदाला 2 मीटर डिस्टन्स कव्हर करायला मग हा रेट आहे. रेट म्हणजे काय? स्पीड. की डिस्टन्स कव्हर करण्याचा रेट म्हणजे काय असते रे? स्पीड. पहा द रेट ऑफ डिस्टन्स कव्हर्ड बाय an object in a given direction with respect to time is called as the speed. ओके इधर एक देखिए और मध्ये सेकंड डेफिनेशन किती सुना आहे? फर्स्ट डेफिनेशन आहे ओके किंवा और मध्ये और आपण इकडे बस सेकंड डेफिनेशन घेऊन घेऊ शकतो. मी पण काय सेकंड डेफिनेशन बनणार आहे. अशा नावाचा फॉर्म्युला हाच आहे डिस्टन्स कव्हर्ड बाय an object upon time taken by that object. क्लियर? किंवा मग समजा ही सेकंड डेफिनेशन सेकंड फॉर्म्युला. बर आता जर समजा आता हे स्पीड आहे. स्पीड बरं स्पीड मध्ये काय आहे? स्पीड मध्ये डिस्टन्स आहे.
स्पीड म्हणजे काय आहे, डिस्टन्स आहे. बर डिस्टन्स आहे आणि आपण पाहिलं डिस्टन्स स्केलर क्वांटिटी आहे. डिस्टन्स स्केलर क्वांटिटी आहे. डिस्टन्स कधी कधी निगेटिव्ह नसते. डिस्टन्स काय ऑलवेज काय पॉझिटिव्ह असते. डिस्टन्स ऑलवेज पॉझिटिव्ह असते. ओके निगेटिव्ह नसते म्हणजे स्पीड पण निगेटिव्ह नसणार. दुसरी गोष्ट डिस्टन्स स्केलर क्वांटिटी आहे. डिस्टन्स जर स्केलर क्वांटिटी आहे तर मग डिस्टन्स स्केलर, टाइम पण स्केलर, म्हणजे मग स्पीड काय स्केलर. समजा ना डिस्टन्स पण काय स्केलर क्वांटिटी आहे, टाइम पण काय स्केलर क्वांटिटी आहे आणि म्हणून बरं आहे म्हणून मग हे डिस्टन्स अपॉन टाइम हे पण काय असेल स्केलर क्वांटिटी. म्हणून स्पीड पण काय आहे स्केलर क्वांटिटी आहे. सो स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. लक्षात ठेवायचं स्पीड स्केलर क्वांटिटी आहे. का बरं आहे कारण डिस्टन्स पण स्केलर आहे, टाइम पण स्केलर आहे. and speed is a scalar quantity. लक्षात ठेवायचं काय म्हटलं स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. स्केलर क्वांटिटी झालं. बरं आणखी आपण असं म्हटलं तर की जर समजा असं म्हटलं आपण डिस्टन्स हे कधीच काय रे कधीच निगेटिव्ह नसते. कधीच काय समजा मुव्हिंग ऑब्जेक्टचं डिस्टन्स कधीच काय निगेटिव्ह नसते आणि काय समजा झिरो पण नसते. डिस्टन्स जर म्हटलं आपण डिस्टन्स हे काय निगेटिव्ह सुद्धा नसते. क्लिअर. किंवा मग झिरो सुद्धा काय झिरो पण नसते. मग जर आपण असं म्हटलं की डिस्टन्स जर निगेटिव्ह नाहीये स्पीड पण निगेटिव्ह नसते. आणखी डिस्टन्स जर झिरो नाहीये तर स्पीड पण झिरो नसेल. मुव्हिंग ऑब्जेक्ट आपण बोलत आहे मुव्हिंग ऑब्जेक्ट. जर मुव्हिंग ऑब्जेक्ट आहे तर तिथे काय डिस्टन्स झिरो नसेलच. डिस्टन्स झिरो नसेल म्हणजे स्पीड काय झिरो नसेल. डिस्टन्स निगेटिव्ह पण नसते, स्पीड पण निगेटिव्ह नसते. फॉर मुव्हिंग ऑब्जेक्ट. हा जर एखादा ऑब्जेक्ट समजा थांबलेला असता, जर ऑब्जेक्ट थांबलेला असता हा ठीक आहे मग त्याचे काय त्याचा डिस्टन्स काय झिरो असतं. जर ऑब्जेक्ट थांबलेला असता रेस्ट मध्ये असता तर डिस्टन्स झिरो असतं तेव्हा स्पीड झिरो असते. बट आपण जर म्हटलं मुव्हिंग ऑब्जेक्ट फॉर मुव्हिंग ऑब्जेक्ट लक्षात ठेवायचं फॉर मुव्हिंग ऑब्जेक्ट जर एखादा ऑब्जेक्ट मूव्ह होत असेल तर त्याचा काय डिस्टन्स निगेटिव्ह नसते, डिस्टन्स झिरो पण नसते आणि म्हणून स्पीड सुद्धा काय निगेटिव्ह नसते, झिरो नसते. फॉर मुव्हिंग ऑब्जेक्ट स्पीड नेव्हर बी निगेटिव्ह और झिरो. लक्षात ठेवायचं आहे. मुव्हिंग ऑब्जेक्ट साठी स्पीड हे निगेटिव्ह नसेल, झिरो नसेल, ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. ऑलवेज पॉझिटिव्ह असेल. but always positive. क्लियर. हे पण झालं समजलं. बरं डिस्टन्स समजा काय डिस्टन्स निगेटिव्ह असते, डिस्टन्स झिरो नसते मुव्हिंग साठी पण स्पीड सुद्धा काय निगेटिव्ह नसते, झिरो नसते, काय असते ऑलवेज पॉझिटिव्ह. बरं आता बघू आपण युनिट. आता बघायचं युनिट पाहिजे. काय बघायचं जर तुम्हाला स्पीडचं युनिट पाहिजे, स्पीडचं युनिट पाहिजे तर स्पीडचं फॉर्म्युला पाहायचं. एखाद्या क्वांटिटीज तुम्हाला जर युनिट पाहिजे, काय पाहिजे युनिट पाहिजे तर मग एक्सप्लेन स्पीड कुठल्या युनिट मेजर करायची, स्पीड कुठल्या युनिट मध्ये मेजर करायची तर मग त्या स्पीडचा फॉर्म्युला पाहायचं. स्पीडचं पाहायचं फॉर्म्युला आणि फॉर्म्युलामध्ये ज्याही क्वांटिटी आहे त्यांचं पाहायचं युनिट. लक्षात द्यायचं, लक्षात क्लिअर लक्षात द्यायचं. जर तुम्हाला स्पीडचं जर युनिट माहिती पाहिजे, स्पीड तुम्हाला युनिट पाहिजे तर त्या स्पीडचा फॉर्म्युला पाहायचा. स्पीडचा फॉर्म्युला पाहायचा. हा फॉर्म्युला आहे डिस्टन्स बाय टाइम. बरं मग आता डिस्टन्स कशा मेजर करतो आपण. डिस्टन्सचं SI युनिट मीटर असते. बरोबर आहे. डिस्टन्स SI काय मीटर असते. टाइमचं SI युनिट काय असते सेकंड असते. डिस्टन्स कशामध्ये मीटर मध्ये, टाइम कशामध्ये सेकंड मध्ये. सो मीटर अपॉन सेकंड, मीटर अपॉन सेकंड म्हणजे हे झालं SI युनिट. लक्षात ठेवायचं. मग बरं स्पीडचं इट्स SI युनिट. त्याचं काय आहे SI युनिट. तर ते SI युनिट जे आहे ते काय आहे मीटर पर सेकंड. कारण डिस्टन्स मीटर मध्ये, टाइम सेकंड मध्ये म्हणून मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड झालं SI युनिट. ओके मीटर पर सेकंड आपण असं दाखवू वर मीटर खाली काय सेकंड. किंवा मग बघा सेकंडचा पार्ट डिवाइड मध्ये 1 आहे. सेकंडचा पावर डिवाइड मध्ये 1 आहे तर हा मीटर सेकंडचा पावर डिवाइड मध्ये +1 असते. पण तो जो सेकंड जर वर गेला तर तो काय बनतो रे तो सेकंड इन्व्हर्स बनतो. तो काय बनतो सेकंड इन्व्हर्स बनतो. म्हणजे बघा मीटर पर सेकंड हे तर SI आहेच पण त्याला तुम्ही असं पण लिहू शकता जो सेकंडचा पावर 1 हा जो डिवाइड मध्ये होता तो जर वर गेला तर काय म्हणते सेकंडचा पावर -1 बनते. म्हणून युनिट हे म्हणा मीटर पर सेकंड म्हणा किंवा मीटर सेकंड इन्व्हर्स. मीटर सेकंड इन्व्हर्स असं म्हटलं चालतंय. इथे काय SI युनिट. सो स्पीडचं लक्ष ठेवायचं. स्पीड कुठल्या युनिट मध्ये करता मीटर पर सेकंड. नेक्स्ट त्याचं जर म्हणा आपण CGS.
CGS युनिट. याचं जर म्हटलं तर CGS युनिट तर ते असते डिस्टन्स CGS कोणतं असते सेंटीमीटर आणि टाइमचे काय CGS नाही ते सेकंद असते. म्हणजे डिस्टन्स सेंटीमीटर आणि टाइम म्हणजे सेकंद. सेंटीमीटर पर सेकंद. सेंटीमीटर पर सेकंद हे त्याचं झालं काय CGS युनिट. CGS युनिट. बर आगे हा सेकंडचा पावर डिवाइड मध्ये सेकंडचा पावर 1 आहे. वर गेला तर सेकंडचा पावर -1 बनणार आहे. तुम्हाला असं म्हणू शकतो हा सेंटीमीटर आणि सेकंडचा पावर वर गेला तर तो काय बनणार आहे तो बनणार आहे सेकंड इन्व्हर्स. म्हणजे सेंटीमीटर सेकंड इन्व्हर्स. सेंटीमीटर सेकंड इन्व्हर्स हे पण काय त्याला म्हणू शकतो तुम्ही. सेंटीमीटर पर सेकंड म्हणा किंवा सेंटीमीटर इन्व्हर्स म्हणा सेम आहे. इथे लगे त्याचे SI आणि त्याचे काय CGS युनिट. समजलं असेल. बरं आता बघा जनरेटर काय बघा जनरेटर आपण ही पाहिली आपण जनरेटर आपल्या रुटीन लाईफ मध्ये आपण ही नाही पाहिले. आपण स्पीड मध्ये आपण स्पीड कशामध्ये असते आपली जे व्हेकल असेल त्या व्हेकलचं काय असेल स्पीड मीटर असते. व्हेकलचं काय असते स्पीड मीटर आणि त्यावर दिलं राहते ते जे स्पीड मीटर असेल ते स्पीड मीटर असणार आहे. स्पीड मीटर वरती काय लिहिलं आहे इकडे असते काय किलोमीटर 0 सुद्धा मग 10 मीटर सुद्धा इकडे मग 25 इथं 50 इथं सुद्धा काय 75 100 बरोबर. आणि इथं मध्ये काय असतं काय इथे लिहिलं असेल आणि तो असतो काटा पण असतो. ओके बर हे आपल्या व्हेकलचं स्पीड मीटर. व्हेकलचं काय ऍक्च्युअली स्पीड मीटर आहे किंवा स्पीडोमीटर. स्पीड मीटर किंवा स्पीडोमीटर. तर आपले जे व्हेकलचं स्पीडोमीटर असते ना तर त्यावर जो स्पीड दाखवते व्हेकलचं जे मीटर आहे ते स्पीड जे दाखवते ते किलोमीटर पर आवर मध्ये दाखवते. किलोमीटर पर आवर मध्ये पाहिला किलोमीटर पर आवर. याचं मीनिंग माहिती काय असते की 1 आवर मध्ये किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर करते. हे पण युनिट आहे स्पीडचं काय हे सुद्धा काय युनिट आहे किलोमीटर पर आवर. मग हे जे किलोमीटर पर आवर आहे याचं मीनिंग काय की एखाद्या व्हेकल किंवा एखादा ऑब्जेक्ट 1 आवर मध्ये किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर करते किंवा करत आहे. काय म्हटलं की जर समजा हा जो ऑब्जेक्ट आहे व्हेकल आहे व्हेकलचं स्पीड मीटर आहे त्यावरती जो स्पीड असते ते स्पीड कशामध्ये असते किलोमीटर पर आवर मध्ये असते. याचं मीनिंग मध्ये काय की व्हेकल एका तासामध्ये किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर करत आहे. 1 आवर मध्ये किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर करत आहे. जर म्हटलं असतं समजा जर असं म्हटलं असतं बघा की एखादी व्हेकल आहे ती व्हेकल आहे ती व्हेकल सुद्धा 1 आवर मध्ये 1 आवर मध्ये समजा 50 किलोमीटर एवढं डिस्टन्स कव्हर करते. वर काय डिस्टन्स आहे खाली काय टाइम आहे पॉवर डिस्टन्स अपॉन टाइम म्हणजे काय स्पीड बरोबर. मग जर समजा एखादी व्हेकल 1 आवर मध्ये 50 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करते म्हणजे स्पीड कशी आहे एका तासाला 50 किलोमीटर. एका तासाला 50 किलोमीटर. मग ती व्हेकल काय करते 2 तासामध्ये किती करणार आहे 100 किलोमीटर करणार आहे. सॉरी स्पीड सारखी करत असेल तर. ओके बर मग असं असते की किलोमीटर पर आवर हे ऍक्च्युअली काय असते स्पीडचं युनिट आहे पण ते मोठे युनिट म्हणजे अदर युनिट आहे. स्पीडचं हे झालं SI युनिट मीटर पर सेकंद. स्पीडचं हे झालं CGS युनिट सेंटीमीटर पर सेकंद आणि हे अदर युनिट आहे कुठला किलोमीटर पर आवर. हे काय ऍक्च्युअली काय आहे अदर युनिट आहे इज अदर युनिट. तसं हे पण जाणार आहे किलोमीटर पर मिनिट की एका मिनिटाला किती किलोमीटर डिस्टन्स कव्हर होत आहे. एका मिनिटाला किती किलोमीटर किलोमीटर पर मिनिट ते पण सांगते. कशाला व्हायचं की जर म्हटलं समजा काय किलोमीटर पर मिनिट हे पण काय बनणार आहे हे सुद्धा काय युनिट बनणार आहे किंवा किलोमीटर पर आवर हे पण काय युनिट बनणार आहे ते वेगवेगळे असणार आहे. तुम्हाला स्पीडचं मॅक्सिमम कुठे यूज करायचे स्पीडचं मॅक्सिमम तुम्हाला यूज करावं लागेल SI युनिट मीटर पर सेकंद. कधी कधी तुम्हाला यूज करावं लागेल सेंटीमीटर पर सेकंद. CGS युनिट. सो दीज आर द युनिट्स. ओके हे झालं काय समजा त्या स्पीडचे युनिट्स पण झालं. अगेन आता पुढील वर्ष काय केले असेल स्पीड म्हणजे काय तर स्पीडची काय डेफिनेशन लिहून टाकायची डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट अपॉन अ टाइम टेकन बाय दॅट ऑब्जेक्ट. ही डेफिनेशन लिहून टाकायची हा फॉर्म्युला टाकायचा. अगेन द सेकंड डेफिनेशन ऑर द रेट ऑफ डिस्टन्स कव्हर्ड बाय ऑब्जेक्ट. एक्चुअली रेट पण असतं ना की डिस्टन्स कुठल्या रेटनी कव्हर होत आहे. डिस्टन्स कुठल्या रेटनी कव्हर होत आहे किती रेटनी डिस्टन्स कव्हर होत आहे. रेट ऑफ डिस्टन्स कव्हर्ड बाय an object in a given direction with respect to time also called as the speed. आणि ठीक आहे समजा हा मध्ये एक बेसिक कॉन्सेप्ट शकतो तुम्ही
कुठला बेसिक फॉर्म्युला स्पीड इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम स्पीड इक्वल टू डिस्टन्स बाय टाइम हा लिहायचा फॉर्म्युला स्पीड इक्वल टू डिस्टन्स अपॉन मध्ये टाइम ही सेकंड डेफिनेशन ही एक्चुअली ही काय आहे ही आहे सेकंड डेफिनेशन ओके हा फॉर्म्युला पाहिलं चला ही डेफिनेशन हा फॉर्म्युला घ्यायचा ही डेफिनेशन हा फॉर्म्युला घ्यायचा आणि नंतर मग काय स्पीड स्केलर क्वांटिटी लिहायचं नंतर मग फॉर मूव्हिंग ऑब्जेक्ट साठी स्पीड काय नेव्हर बी निगेटिव्ह नसते 0 पण नसते परंतु काय समजा ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे मग लिहायचं एसआय युनिट मीटर पर सेकंड सीजीएस लिहायचं सेंटीमीटर पर सेकंड आणि अदर युनिट आहे किलोमीटर पर मिनिट किंवा किलोमीटर पर आवर these are the other units झालं इट इज ऑल अबाउट द स्पीड याला काय पर्टिक्युलर फक्त बेसिक म्हणजे स्पीड म्हणजे काय समजलं असेल